शुभम. यस, शुभम पहिलं वैयक्तिक पहिलं संघाच्या माध्यमातून पहिलं षटक शुभम. पहिली जबाबदारी संघाच्याकडनं शुभम आणि त्याच्या स्ट्राईक एंडला फलंदाज. एक मिनिट थांबा. नाव तर सांग, नाव सांग रे. हिरामन नाईक आणि विनय ठाकूर अशी सलामीची जोडी मैदानाकडे. स्ट्राईकला विनय, नॉन स्ट्राईकला हिरामन आणि आघाडीचा गोलंदाज शुभम पाडेल. सामना सुरुवात. यस, इट इज स्टार्ट गेम. फर्स्ट डिलिव्हरी फ्रॉम द फर्स्ट ओव्हर शुभम पाडेल. यावेळेस पहिला चेंडू मात्र बाउन्स केला होता. चेंडूला थोडीशी उचली दिली होती. ऑफ्टिंगला पिचिंग चेंडू केला होता. पहिला चेंडू मात्र गेला निर्धाव. अशा प्रकारे पहिल्या चेंडूपासून गोलंदाज आपल्या गोलंदाजीचं प्रभुत्व निर्माण करताना दिसतोय. कारण विनयसारखा फलंदाज आक्रमक फलंदाज आहे. त्याला पहिला चेंडू पिचिंग करत असताना ऑफ्टिंगला चेंडूला समोरून चेंडू उडवला आणि चेंडू अगदी परफेक्ट डिलिव्हरी. चेंडू अगदी थोडंसं बाउन्स केला होता आणि चेंडू गेला निर्धाव. दुसऱ्या चेंडूची फेक पुन्हा शुभम कडनं. शुभमसाठी पुन्हा आपण इथे मात्र काय घडलंय. पहिला चेंडू पिचिंग करत असताना थोडं प्रमाण आणि दुसरा चेंडू पिचिंग करत असताना त्याचा चेंडूचा वेग होता, दिशा नव्हती. दिशाने चेंडू होता आणि दिशांची चेंडू झाल्यानं अशी तुमची दशा होऊ शकते. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अवांतर. टोटल पाहायला गेला तर एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक धाव. अवांतर धाव आली आहे. अवांतर धाव खातं खोललं आहे पोलीस संघाकडनं. पुन्हा आमचा शुभम पाडेल स्ट्राईक एंड गोलंदाज 10 ते 12 पर्यंत रनअप 15 क्रॉस करतोय. यावेळेस हा कव्हर ड्राईव्ह केला चेंडू, परंतु इथे चेंडू मात्र पॉईंट तिच्या डोक्यानं डीप मध्ये जातोय. चेंडू जाईल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये चौकार, यशस्वी चौकार होतोय. डीजे ऐकूया. चौकारानं स्वतःचा खातं खोल विनय यानं सर. येस, सन्माननीय प्रकाश कमलाकर मात्रे उर्फ पक्या. आपण याच व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रकाश आयोजन कमिटीमधले आमचे सहकारी सन्माननीय प्रकाश कमलाकर मात्रे आपलं देखील स्वागत आहे. आपण व्यासपीठावर आपलं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. एकूण धावसंख्या फलकावत झाल्या त्या काही चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 6, बिनबाद 6, 1 2 4 1 4 वाईट अशा 6 धावा, एक अवांतर, एक सिंगल, एक चौकार अशा 6 धावा. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्को शुभम. समोर मात्र आता पहिल्याच चेंडूला फेस करेल फलंदाज अर्थातच हिरामन नाईक. षटकातला पहिला चेंडू हिरामन सेटसाठी. यावेळेस मात्र चेंडू जरूर चांगला चेंडू आमच्या दिशेने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक सिंगल धावली आहे. सिंगल संघाची धाव सिंगल निवडली आहे. संघाची एकूण धावसंख्या 7 झाल्या. 2 सिंगल, एक चौकार, एक अवांतर अशा 7 धावा आहेत. तर पहिलं षटक चालू असताना 7 धावा. मी म्हणेन दोन्ही फलंदाज दोन्ही संघ आक्रमक संघ आहे. कारण या मोसमामध्ये कालच्या तो जर तिरंगा चषकाचा विचार केला तर या कळंबी रंगाला आपलं स्थान पण प्रभावित केलं होतं. पण पुन्हा त्या नावीस संधी त्यांच्याकडे संधी आहे. कारण यावेळेस मात्र संघ मोदी संघ असला तर त्यांचे अनुभव दादा नक्कीच चांगला आहे. मात्र या ठिकाणी चेंडूमध्ये जरूर स्लिपमध्ये चेंडू घसरला गेला आहे. पॉलिटिशियन चेंडू ढकलला आहे. आदर्श परिवार विक्रांत पाटील याचकडनं 500 रुपये. कोणत्याही गोलंदाजाने 2 सफलता घेतल्या तर वा. विक्रांत पाटील आदर्श परिवार विक्रांत पाटील याचकडनं कोणत्याही गोलंदाजानं लगातार 2 विकेट्स घेतल्या तर 500. ओव्हरमध्ये चला 2 विकेट्स घेतल्या तरी 500 रुपये. बघा खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आहे. कारण आपल्या गावाचा क्रिकेटचा दर्जा उंचवण्यासाठी हे बक्षीस आहे. दरम्यान चेंडू मात्र येतो रडार मध्ये. चेंडू गेलाय मात्र और पार षटकार 4 धावा. डीजे
पहिलं षटक संपलं गेलं. एकूण धावसंख्या फलकावर झाले ते 14 धावा. 14 धावामध्ये विचार केला तर 3 सिंगल आहे. 3 सिंगल 1 अवांतर. 4 षटकार आणि चौकार. षटकार चौकार 10, 3 सिंगल 13 आणि 1 अवांतर 14. अशा 14 धावा मोजाव्या लागतील त्याला. मी म्हणून पहिलं षटक जर सुरुवात केली होती शुभमनं आक्रमक केली होती, तदनंतर 5व्या चेंडूवर आणि 6व्या चेंडूवर षटकार मोठं मार खावं लागलं. पहिलं षटक संपलं गेले. एकूण धावसंख्या झाल्या त्या 14. 14 नन ऑफ द लॉस फॉर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलंय. 14 धावा. टू बी सेकंड ओव्हर इज ऑन अँड वन गोलंदाज आहे अर्थातच आकाश पाटील. आकाश पाटील वैयक्तिक पहिलं संघाच्या माध्यमातून दुसरं चेंडू. आकाशाचा पहिला चेंडू टाकले चेंडू यावेळेस मात्र जरूर चांगला फटका, परंतु क्षेत्रक्षण मात्र चांगलं क्षेत्रक्षण, परंतु तो बी तरी देखील एक धाव मिळाली आहे. आणि अशा प्रकारे मी तो क्षेत्रक्षण करत असताना देखील एक चिकाटी पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजामध्ये. म्हणजे धावण्याची क्षमता देखील दोन्ही फलंदाजांना खूप चांगली आहे. एक धाव जरूर मिळाली आहे. संघाची 19शी वाढली. संघाची एकूण धावसंख्या झाल्या त्या 1 षटक आणि 1 चेंडूच्या नंतर 15 धावा. 15 जे बाबदेव पोदी संघ या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र हा चिटिंगची पिचिंग जरूर चांगली होती, परंतु पिचिंग करताना अतिशय प्रमाणात बाहेर चेंडू होता. पंचांना चुकता हेरली आणि पंचांना डिक्लेअर दॅट इट्स द वाईट डिलिव्हरी. अवांतर चेंडू. संघाची धावसंख्येत बड. धावसंख्या झाली ती 16 धावा. बिन बाद 16. 1 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरुवाती खूप छान झालेली आहे. इथून जर प्रोजेक्ट स्कोर असा राहिला तर 17 आकडा आपण पाहू शकतो. पण जर आणि तर क्रिकेटमध्ये जर आणि तर वापरला जात नाहीये, पण मराठी भाषा जर आणि तर वापरली नाही तर पूर्ण होत नाहीये. हा चेंडू येतोय आता. 1 बाउन्स जातोय. चौकार. 4 जण संघाची धावसंख्या झालेली ती 20. डीजे वा ते आलेला लगातारचा दुसरा मोठा फटकार. षटकार. डीजे आगरी कोळ्यांची माय माऊली आई एकवीरचं हे गीत स्फूर्तिगीत होतं. खूप सुंदर गोलंदाज. पुन्हा गोलंदाजी मार्कवर यावेळेस आकाशला मात्र आकाश एवढा मात्र मारा करताना दिसतोय. आताच चेंडू थोडंसं मोठं डॉट चेंडू गेला. तदनंतर सिंगल डबल चौकार षटकार आलेले आहेत. आता पण षटकामध्ये जवळजवळ विचार केला तर धावसंख्या झाल्या ती 26 धावा झाल्यात. आणि 26 म्हणजे जवळजवळ मी म्हणेन या षटकामध्ये जवळजवळ 12 धावा मोजावे लागत. म्हणजे 1 षटकार देखील आलाय, 1 सिंगल आली, 1 अवांतर आलाय, 1 चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये षटकार आलाय, चौकार आलाय, 3 सिंगल आलाय, 1 अवांतर आले. 14 आणि आज 12. एकूण झाले ते 26. सुरुवात खूप चांगली आहे, परंतु इथे मात्र कुठेतरी कळमुसे चांगला विकेटच्या शोधामध्ये राहिले. जर विकेट नाही गेला तर त्याचा रन रेट आहे तो मात्र आवाजाने वाढत जाईल. आता एक चेंडू मात्र नक्कीच जरूर कुठेतरी धावसंख्येला आळा बसवणारा चेंडू होता, कारण हा चेंडू आला निर्धाव सबमरीन डिलिव्हरी. हे अशा डिलिव्हरी मी म्हणेन कुठेतरी धावसंख्येला रोखण्याचं योग्य ठरेल. परंतु तुम्हाला या स्टेजला विकेटच्या शोधावर राहावं लागेल. जी रन रेटिंग आहे, जी आस्किंग रन रेट आहे तो वाढत आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आलं 14 आणि आता पण 5 चेंडूमध्ये 12. पुन्हा एकदा हा चेंडू कुठेतरी हवेमध्ये फटका फसलाय की काय असं वाटत, परंतु सेफ लँड डिलिव्हरी झाली आहे. आणि इथे मात्र मिळाल्या पुन्हा एकदा 2 धावा. काय घडलंय? एकूण धावसंख्या झाली 28. म्हणजे पहिल्यामध्ये 14 तर दुसऱ्यामध्ये 14. एक्झॅक्टली पहिल्यामध्ये काय झालंय आम्हाला सुधर सांगतो. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आलाय, 1 चौकार आलाय, 3 सिंगल आहे, 1 डॉट आलाय, अशा 14. दुसऱ्या षटकामध्ये काय आलाय? एक डबल आली आहे, 1 सिंगल आली आहे आणि अवांतर आले आणि षटकार आणि चौकार. म्हणजे दोन्ही षटकामध्ये षटकार चौकार आले आहेत. 3 सिंगल आहेत, 1 सिंगल, 1 डबल, 1 अवांतर, 1 अवांतर. आता 2 षटकामध्ये पृथक्करण होतं. म्हणजे 2 षटकं संपली गेलीत. एकूण धावसंख्या झाल्या त्या 28 धावा.
यस याच्यानंतरचा तुम्हाला कॉल असेल याच्यानंतर होणारा सामना म्हणजे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, तर तो सामना 3 षटकांचा राहणार आहे. बापेश्वर उर्नोळी आणि त्यांच्या विरोधात असणार आहे तो म्हणजे पिरकोण 11 पिरकोण संघ. ऑन बोर्ड वागेश्वर पिरकोण. ओके, वागेश्वर पिरकोण संघ या जरूर दोन्ही संघाच्या संघ. पिरकोण संघ म्हटलं तर मगाशी म्हटलं की पिरकोण संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो त्यांचा मोठा पाठीराग होतो. आमचे सपना दादा असतील, आमचे सतीश असतील, आमचे बरेचसे पिरकोणचे म्हणजे पिरकोण ही क्रिकेटची पंढरी आहेत. परंतु मॅच कुठेही असो आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ त्या स्पर्धेला त्या मॅच पाहण्यासाठी हे पिरकोणचे अगदी अगदी वेडे समर्थक खंदे समर्थक येत असतात. त्याच्यातले आमचे मगाशी मी निकेतचं नाव घेतलं, आमचा सतीश असतील, आमचे बरेच आमचे म्हणजे चेहऱ्यावर परत आमचे सपना असतील. अप्रतिम असे म्हणजे आपल्या गावाच्या नावासाठी खेळल्या जाणाऱ्या 11 खेळाडू आणि त्याच्या पाठीमागे हजारो समर्थक हे जरूर आपल्याला अभिमान आहे. कारण आपल्या गावाचा संघ खेळतोय मग आपण जरूर या ठिकाणी आपला पाठिंबा त्यांना दिलाच पाहिजे. ही आपली प्रामाणिक हे गावासाठी केलेले कर्तव्य आहे. गोलंदाजी मार्को गोलंदाज आहे तो म्हणजे आदित्य पाटील. यस आदित्य षटकातील पहिला चेंडू आदित्यचा. रिवर्स केल्याचा प्रयत्न. यस इट इज व्हेरी फंटास्टिक. इट इज व्हेरी सक्सेसफुल. इट इज व्हेरी पॉवरफुल. इट्स अ मॅक्सिमम 6 रन्स फ्रॉम द फर्स्ट डिलिव्हरी. यस डिले डोंट वेस्ट टाइम. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक्झॅक्टली त्या कॉन्फिडन्स असतो ऑलरेडी वाढलेला आहे परंतु आणखी वाढलेला आहे. कारण आलेल्या आतापर्यंत सुदर्शन विचार केला तर आपण नजर टाकली 3 षटकारांची नोंद झाली आहे, 2 चौकारांची नोंद झाली आहे, एक डबलची नोंद झाली आहे आणि 5 सिंगल आणि 2 चेंडू अवांतर. अशा जवळजवळ विचारायला तर 32 धावा आलेल्या आहेत. म्हणजे धावसंख्येचा जो ओघ आहे तो वाढलेला आहे आणि असा जर ओघ वाढला नाही तर धावसंख्येला मोठा आकार होतो. जणू का फलंदाज बघा असा खेळतो की घरच्या अंगणामध्ये आपण खेळतो ना तसा परत फलंदाज खेळतो. दोन्ही फलंदाज मग हिरामन असेल किंवा विनय असेल गोलंदाज पुन्हा आदित्य. यावेळेस चेंडू जबर आहे. या कधी 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 गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी पोलीस संघ तर कळमुसी संघ हे पाहिजेच. कारण लपंडावच्या खेळामध्ये पाहिलंय एक डाव तुझा असेल तो दुसरा डाव माझा आहे. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. प्रत्येक दिवस तुमचा असेल असं नाही आहे, प्रत्येक चेंडू तुमच्यासाठीच असेल असं काही नाही आहे. परंतु पुन्हा गोलंदाज आदित्य षटकातील पुढचा चेंडू याची रिव्हर्स केला इथे बघा. आत्ता मात्र पुन्हा संधी होती. सुदर्शन मला एक गोष्ट सांगायची होती की तुमच्या धावा एका चांगल्या येतात तर वेडे पाकडे शॉट करण्याची काही गरज नाही इथे. मग ऑलरेडी धावांचा तुम्हाला स्कोर आहे तो चांगला वेल स्कोर सेट केलेला आहे परंतु ही चिक्कीवन शॉट घेण्याची काही गरज नाही आहे. कधी कधी लालच बुरी बला हे असं म्हणतात. संघाची एकूण धावसंख्या झाल्या सुदर्शन 35 धावा 35 35. पुन्हा आदित्य षटकातील पुढचा चेंडू. ओहो स्विच हिट मी म्हणालो होतं कॉटन बोल्ड आणि यावेळेस मात्र चेंडू मात्र क्लीन बोल्ड झालाय. जरूर इथे विचार केला तर पहिला गडी मैदानाच्या बाहेर जाऊन दिसते. परतावं लागेल म्हणून हिरामन नाही केला. वैयक्तिक आपल्या संघासाठी योगदान दिलं हिरामननं. आतापर्यंत विचार केला तर एक षटकार चौकार सिंगल आणि जवळ 13 19 धावांचे योगदान दिलं. वा क्या बात आहे. जवळजवळ 36 चेंडूच्या म्हणजे 19 धावा. जरूर हिरामननं चांगला फॉर्म दिला होता आणि 19 धावांचं योगदान मात्र मैदानाच्या बाहेर होतं. काही होईना एका बाजूला मात्र ऑन स्कोर आहे विनय म्हात्रे देखील आहे. नवीन फलंदाज येताना दिसतो पोदी संघाचा आकाश पाटील. यस पॅट्रिक्स बघा लेदर क्रिकेटचा एक बाहुबली म्हणून आणि अष्टपैलू ऑलराऊंडर बादशाह म्हणून पॅट्रिक्स याला ओळखलं. बघा
आज मात्र टेनिस क्रिकेटमध्ये बघा हे दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि लेदरमध्ये पण देखील त्याचा दबदबा राहिला आहे. परंतु ही माहिती रजनी स्पर्धा आहे आणि टेनिस क्रिकेटची रजनी स्पर्धा आहे. मैदान वेगळं आहे, स्थळ वेगळं आहे, संघ वेगळा आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आल्या रिव्हर्स करणार बघा किती कॉन्फिडन्स असतोय. मग मला एक गोष्ट सांगायची, तुम्ही पहिल्यांदा चेंडू चेक करा, चेंडू कशा प्रकारचा येतोय. पहिल्या चेंडूची धाव घेण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या नावावर डोनाल्ड डक ठेवू नका, पहिले एक धाव खेचा, तदनंतर वेळेवाकडे तुम्ही खेळू शकता. परंतु इथे मात्र काय घडलंय, पहिल्या चेंडू रिव्हर्स खेळण्याच्या अटेम्प्टमध्ये चेंडू गेला निर्धाव आणि आदित्य त्याने यावेळेस मला ग्लान्स करतोय, एक जरूर धाव मिळाली आहे. चेंडू उचलेल फेकेल तो पण सिंगल, स्वतःची धावाचं खातं खोललंय. खातं फार महत्त्वाचं आहे. खातं प्रत्येकाला वाटतं की माझ्या नावावर खातं असं, आणि खातं नुसतं अकाउंट नाही, अकाउंटमध्ये ते पैसे देखील असावे, तेव्हा एक मानसिक समाधान वेगळा असतोय. नुसतं खातं असं नाही, खात्याच्या अकाउंटमध्ये जरूर पैसा असावा. आणि हेच मात्र खातं खोललं. एका धावसंख्येनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 36. जर विचार कर, पहिल्या षटकामध्ये जरूर 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 होत्या आणि या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्यात. म्हणजे कुठंतरी जो ॲव्हरेजिंग म्हणजे जो आस्किंग रन रेट होता तो वाढत होता, तो कुठंतरी आता थोडंसं लो झाला आहे. कारण 14चा रन रेट होता, आपण विचार केला 14-14-14-28 आणि तदनंतर मग असा प्रोजेक्टिव्ह स्कोरचा आपण आकडा 70 झाला होता. नाही आहे क्रिकेटमध्ये असं कॅल्क्युलेट करणे होत नाही आहे. प्रत्येक दिवस तुमचा नाही आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक षटक तुमच्यासाठीच येईल असं नाही आहे. नवीन गोलंदाज स्वप्नील पाटील एकूण धावसंख्या फलकाव झाल्या त्या 36. इथून आपण इथून विचार केला तर 12चा ॲव्हरेज, मग 14चा होता, आता 12. जरी 12चा ॲव्हरेजमध्ये गेला तरी 72 धावा 60 पर्यंत आपण आकडा जाईल का, परंतु पाहायचं आहे. पुन्हा गोलंदाज स्वप्नीलचा पहिला चेंडू मिड विकेट छेडला गेलाय. इथे मात्र पाहता मला इथे मात्र फलंदाज इथे षटकार, आणि षटकानं संघाची एकूण धावसंख्या 96 वाढली. एकूण धावसंख्या झाल्या त्या 42. डीजे आणि त्यांच्या विरोधात वाघेश्वर पिरकोन दोन्ही संघाच्या संघनायकांनी जरूर या. कारण आज ही मोठी लढत याच्यानंतरची आहे. कारण एका बाजूला पेणमधील आणि एका दुसऱ्या बाजूला उरणमधील दोन्ही नामांकित आणि दादा संघ आहेत. क्रिकेटच्या पटलावर दोन्ही संघांचा मी खेळ पाहिला आहे आणि त्यांच्यामध्ये लंबेरस्के घोडे दोन. पण आता गोलंदाज पाहूया, मैदानाकडे जाऊया. दरम्यान हा वेळेस जरूर झेलशरी क्षेत्ररक्षक आहे आणि हा मात्र चेंडू जातोय पार आरपार. षटकार डीजे एकूण धावसंख्या फलकावर 48. पुन्हा आता ह्यावेळेस मध्ये रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मात्र इथं प्रयत्न अयशस्वी झाला आहे आणि पुन्हा आता चेंडू गेला आहे डॉट. आणि आत्ता पण विचार केले 7 ते 8 चेंडू डॉट जरूर गेले, पण मोठे फटके देखील आलेत. 3 धावाचं अवांतर आल्यात. त्यानंतर 3 षटकारांची नोंद घेतली, 4 चौकारांची नोंद झाली आहे. पुन्हा आता गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू आणि इथे पुन्हा त्या वेळ चांगला फटका. चेंडू कदाचित मोठ्या धावांसाठी जाईल. 1 बाउन्स क्रॉस रो आणि यामध्ये 4 धावाने संघाची धावसंख्या झाली 4 वाढली गेली. धावसंख्या झाली त्या एकूण 52. डीजे सो मच. पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्रत्येक चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न फलंदाज, प्रत्येक चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. असं वाटत नाही की आतापर्यंत 3 ते 4 चेंडू फक्त निर्धाव, तदनंतर मोठेच फटके आले, सिंगल डबल जरूर आली आहे.
आणि त्यांना मोठेच फटके आलेले आहेत. बघा कळमुसर संघाला कुठेतरी ही हिसाब मुक्तच करावं लागेल, कारण ज्या पद्धतीचं आपण गोलंदाजी करता, ज्या पद्धतीचे आपण क्षेत्ररक्षण करता, त्याचं भुर्दंड तुम्हाला नंतर भोगावं लागेल. कारण एक एक धाव फार महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये एक धाव फार महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये एक गुण फार महत्त्वाचा आहे. आणि अर्थातच ज्यावेळेला इलेक्शनमध्ये मतदान फार महत्त्वाचं आहे. परंतु इथे विचार केला तर एका एका धावसंख्या मात्र धावसंख्या हालत राहिली आहे आणि धावसंख्या मात्र एक चांगल्या उंचीवर गेलेला आहे. 4 षटकांचा खेळ जरूर संपला गेला आहे. संघाची एकूण धावसंख्या 53. म्हणजे इथून जर विचार केला 4 षटकामध्ये 53, जवळ जर ॲव्हरेजर पोझिशनवर गेला तर 13 किंवा 13 पॉईंट जवळ 25 सव्वा 13चा एक्झॅक्टली ॲव्हरेज आहे. पण सव्वा 13चा ॲव्हरेज आपण केला तर पण 60-65 धावा आणखी देखील प्रोजेक्टेड स्कोअर म्हणून आपण पाहू शकता. तुमचा आर तुमचा रन रेट पाहू शकता. परंतु असं होईल का? जर 13चा रन रेट म्हणला तर तुम्हाला मुश्किल तुमच्या अडचणी वाढल्या जातील. परंतु पाहायचं कुठं जर अडचणी वाढल्या तर थांबवायचे असतील तर हे षटक कुठं स्लॉगवर आहे, त्यामध्ये कुठेतरी कंजूसभरी गोलंदाजी करेल. परंतु जर आणि तर करावी लागेल. परंतु आणि असं नाही आहे, समोरचा संघ तेवढा का दुधकुळा संघ नाही आहे. कारण आतावर त्यांनी देखील 4 षटकामध्ये 53 धावा उभारल्यात. पुन्हा एकदा यावेळेस बघा हा धावा देणारा चेंडू आहे आणि त्या चेंडूमध्ये पाठीमागे धावा जरूर मिळते. अशाच प्रकारचे चेंडू मात्र एक्झॅक्टली मारले आहेत आणि येतात 4 धावा. 4 जण संघाची एकूण धावसंख्या 57. सातत्यानं कळमुसर संघ खेळत असताना बगीचा हिरवागार हे गाणं कित्येक वेळा मी ऐकलं. याच्या पाठीमागे हे गाणं आणि कळमुसर संघ हे काय गणित मला असं सुधारणार कित्येक वेळा ऐकलं मी. बगीचा हिरवागार हे गाणे हे ते मुद्दाम लावतो. म्हणजे काय काय ते पाठीमागं कारण आहे नक्कीच. नंतर आम्ही त्याला विचारू. पण जाऊया मैदानाकडे, जिकडे एकूण धावसंख्या पलकाव झाले 57 धावा. या षटकातील आणखी 5 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज मात्र गोलंदाज आहे तो म्हणजे आदित्य. येस आदित्य पुन्हा एकदा आदिलला दिलाय दणका. कारण पहिला चेंडू जरूर आलाय तो चौकार, दुसरा चेंडू देखील आलाय चौकार आणि यावेळेस मात्र बघा 4 धावने संघाची एकूण धावसंख्या झाल्या ते 61 धावा. 61 जरूर धावसंख्याला चांगला आकार आहे. आतापर्यंत विचार केला सिंगल डबल. आता मी थांबणार नाहीये, कारण आता माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि हे शेवटचे स्लॉगवर आहे. स्लॉगवरमध्ये कशा प्रकारचं खेळायचं आहे हे विनय ओळखतोय आणि अर्थात तो मात्र त्याचा फलंदाजाचा सवंगडी आहे तो म्हणजे आकाश देखील ओळखतोय. पॅट्रिक्स पाहिजे आहे समोर मात्र विनय आणि आकाश ही जोडगोडी. जो विनय सुरुवातीला आलाय आणि तो मात्र अगदी बाजीपाऊर देशपांडे जशी लढाई लढली होते तशी मात्र लढाई लढत आहेत. एका बाजूला एकतर्फी आपली लढाई लढतोय. काय प्रयत्न, काय परफॉर्मन्स दिलाय, काय प्रभावित केलंय. सिंगल डबल आणि कधी खराब चेंडूवर षटकार चौकार खेचलाय. ही मात्र नॅचरल खेळी मात्र विनयची आपल्याला पावले. पुन्हा एकदा बघा इथं रडारमध्ये चेंडू आलाय आणि इथे मात्र परतावं लागेल. फलंदाजा गोल क्षेत्ररक्षणानं सुंदर झेल टिपलाय. एक यशस्वी खेळी, एक मैदानाची यशस्वी खेळी मैदानाच्या बाहेर होताना दिसतोय. परतावं लागेल मात्र दुसरा गडी बाद. एकूण धावसंख्या झाल्या त्या 61. DJ वाह! काय शैलूला खूप भारी आहे. आम्ही क्षणचित्र टिपलेत कॅमेऱ्यात. नंतर शैलू तो डान्स तू बघू शकाल. कारण नक्कीच शैलू देखील एक अव्वलिया कलाकार आहे, अव्वल डान्सर आहे, अव्वल खेळाडू आहे. सातत्याने शैलूबाईला आणि फलंदाज इथे मात्र परतावं लागेल दुसरा गडी मैदानाचे, तिसऱ्या गडी मैदानाचे बाहेर. ऐकूया असा एक सुंदर गीत.
आदर्शची आई भवानीची आधारस्तंभ श्रद्धा संस्कार आणि आनंद विकी पाटील यांच्याकडनं खऱ्या अर्थाने हे गाण्याची फरमाईश आहे आणि मनपूर्वक शुभेच्छा टीमसाठी विक्रांत अर्थात विकी पाटील आणि शैलूसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे विक्रांतजी, कारण आपल्या गावाचा संघ खेळतो आणि आपल्याला जरूर अभिमान आहे. विक्रांत सर आपलं देखील मनस्वी कारण आपण ज्या गावात जन्मतो त्या गावाचं आपलं देणं आहे आणि जेव्हा त्या गावाचा आपला संघ खेळत असतो तेव्हा आपल्या त्या गावाचा जरूर आपल्याला आपल्या गावाचा अभिमान आहे. पण इथे मात्र 4 धावा मिळतात संघाला. संघाची एकूण धावसंख्या फलकावर झाली, 4 नशी वाढली 65. मग अशी मी अंदाज वर्तवला होता 65 धावा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये तुमचा अंदाज कधी चुकीचा होऊ शकतो, पण अनुभव नाही. अंदाज आपल्या मनातील संकल्पना आहे, तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे. मात्र इथे व्हायचं आहे अंदाज आणि अनुभव हे फार गोष्टी म्हणजे मला फरक आहे. परंतु इथे माझा अंदाज मी वर्तवला होता 65 होतील का, परंतु इथे पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आले नाही आहे. चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धावसंख्येत बढ नाही. धावसंख्या एक बायचेवर पण एक धाव मिळाली आहे. एखाद्या संघाची एकूण धाव नाही का, अंपायर ओके रन्स नाही आहे. ओके आमचं तीच चर्चा चालू होती कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. 65 धावा झाल्यात, 5 षटकं संपलीत. 5 षटकामध्ये 65 धावा. जर इथून विचार केला तर जवळ 13चाच एक्झॅक्टली 13.00 आणि तदनंतर तुम्हाला 66 बनवायचे आहेत. म्हणजे पण तुमचं रिक्वायर्ड रन तर वाढला गेला आहे. आता रिक्वायर्ड एक्झॅक्टली किती 13.20चा झाला आहे. मग अशी तुम्ही 13नंच पुढे गेलात, आता तुम्हाला 66 बनवायचे आहे. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक षटकाचे पाण्यात 13.20 पुढे जायचं आहे. मी म्हणेन हा टेन्शन ठेवायचं नाही आहे. राजेंद्र सर नेहमीच सांगत आता तुम्ही किती धावा पाहिजे ते सांगा. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे किती पाहिजेत बघा, म्हणजे मानसिकताचा तो वजन आहे तो कमी. तर मी सांगतो तुम्हाला 1 षटक 13.20 धावा, 2 षटकं 26.40 धावा आणि 3 षटकं 39.90 धावा. म्हणजे पॉईंट वाईज विचार केला गतीने. तर यस जरूर विनंती असेल की या ठिकाणी बापेश्वर संघाचा संघनायक बापेश्वर उरनोळी संघाचा संघनायक आणि वाघेश्वर पिरकोण, खऱ्या अर्थानं वाघेश्वर आणि बापेश्वर हे एकच दोन्ही देव आहेत. चल पिरकोण संघाचा संघनायक जरूर पुन्हा आवाजामध्ये बदल जरूर होईल. जाऊया पुन्हा मगाशी आपण हिंदीच्या दुनियामध्ये आलो होतो, मराठीच्या दुनियामध्ये पुन्हा एकदा एक मराठीचा एक आवाज आणि आमच्या या शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे विद्यमान हुशार आमचे अध्यक्ष राजेंद्र सर. बघा म्हणजे आपलं बोलता नाही आपलं आग्र्यामध्ये आज पाहायला एवढं लागलंय तरी पण आज एवढ्या आपल्या एकनिष्ठची आज आपल्या विनंतीला मान ठेवून आज वेळात वेळ काढून राजेंद्र सर उपस्थित राहिले आहेत. थोडंसं दुःख पण त्यांच्या पाहायला आहे, तरी पण मात्र एवढी चिकाटी असते, एवढी दर्दी असतात आणि म्हणूनच काय एका एवढ्या मोठे शिवसंकल्प संघटनेचे समन्वय असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. फार मोठी अध्यक्ष किती मोठी जिम्मेदारी असते आणि नवीन सांगायला नको आहे. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया राजेंद्र भगत सरांना. हॅलो, थँक्यू नवनाथ सर. आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकलात. नवनाथ सरांचा हेच गावातील सुपुत्र आहेत, ते एक चांगलं समालोचन त्यांच्याकडनं आपण गेले कित्येक वर्ष ऐकलंय. पहिलं सत्र आपण ऐकलं. तत्पूर्वी कळमुसरी टीमसाठी अजित पाटील यांनी 2 सफलता मिळवल्यात. विकीभाई विक्रांत पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक असेल. राजा सर एक मिनिट. चला आपण नाणेफेक करूया. बापेश्वर एका बाजूला यस दोन्ही अष्टपैलू दोन्ही संघनायक आहेत, हुशार आहेत. दोन्हीकडे चांगली गोलंदाजी आहे, दोन्हीकडे चांगली फलंदाजी आहे. मी मगाशी बोललो का 2 लंबे रेसके घोडे. छापा पेंडिंग ठेवू नका. हा चला फिल्डिंग घेतलेली आहे. चला उरनोळी संघाने 3 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या आदेश. 3 षटकांचा सामना आहे आणि उरनोळी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. ओटू राजा सर. थँक्यू नवनाथ सर. उरनोळी संघानं नेक्स्ट सामन्याचं नाणेफेक जिंकलंय. तर वळूया असं आपण सामन्याकडं. 66 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान कळंबुसरी टीम समोर आहे. ऋतिक आणि स्वप्नील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. जो ऋतिक ज्यानं तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये 1 लॉर्ड्समध्ये खेळत असताना गोटेवाडी संघाच्या अगेन्स्ट धावांचा हाहाकार ज्याने मैदानाच्या आतमध्ये माजवला होता. जवळजवळ हातातोंडाशी आलेला सामना
ऋतिक बाद झाल्यानंतर गमावलाय तो ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आहे. 66 धावांचं आव्हान पाठलाग करायचं असेल तर ऋतिकचं राहणं आणि स्वप्नीलचं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही चांगले खेळाडू टीमचे आहेत. नेहमी या संघाला आपण पाहिलं आहे, कळंबूच्या संघाला की ए लॉर्ड्समध्ये खेळताना आपण पाहतोय. आजही एका मोठ्या संघासमोर खेळतोय पोदी, ज्या संघाने याच मैदानावर चॅम्पियन मागच्या वेळी पाहायला मिळतो संघ. 66 धावांचं भलं मोठं आव्हान कशा प्रकारे पार करेल ते पाहायचं. अतिशय चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा आणि प्रेक्षक आपण पाहताय मोठ्या संख्येनं आहेत आणि जे बत्त्या आहेत ते बत्त्याकडे जास्त प्रेक्षक पाहायला मिळतात, ते खूप महत्त्वाचं आहे. सुदर्शनजी पाटील आजचे आपले गुणलेखक आहेत. मगाशी सांगितलं प्रवीणजी गायकर सरांनी की गुणरत्न सदावर्ते आणि सुदर्शन पाटील सर हुशार व्यक्तिमत्व आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि आवड चांगली आहेत आणि या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य त्यांचं होतं. अनेकांना त्यांना घडविण्याचं काम सुद्धा केलंय गुणलेखन क्षेत्रामध्ये. 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्वप्नील डावकराचा हा अनुभवी फलंदाज, तर नॉन स्ट्राईकला एक रायझिंग स्टार ऋतिक पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सलामीचं षटक घेऊन आलेला गोलंदाज हिरामन नाईक. हिरामन नाईक P1चं हे षटक फेकत असताना इम्प्रेस केले या पोदी संघानं. आदिवासी समाजाचा हा खेळाडू आहे हिरामनजी नाईक. क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थानं जात पात धर्म या गोष्टी कधीच पाहत नसतात, असा हा क्रिकेट आहे. आणि आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बघितलं तर कधी कधी त्या गोष्टी पाळल्या जातात. इथे बक्षिसांची खैरात कळंबूच्या टीमसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. चौकार लगातार 3 मारले तर 1000 रुपये विकीभाई विक्रांत पाटील यांच्याकडनं असतील खास कळंबूच्या टीमसाठी. पहिला चेंडू हिरामनचा, अतिशय वेगामध्ये हा चेंडू होता. लेग ग्रांडचा प्रयत्न होता, मिड ऑनला हा चेंडू गेला. एका धावसंख्येनं खातं ओपन झालंय कळंबूच्या टीमचं. 1 धाव, 66 धावांचं भलं मोठं आव्हान आणि संपूर्ण या मैदानाची पाहणी केली आमचे महागुरु नितेशजी पंडित सर आणि व्हॉइस ऑफ रायगड महाराष्ट्र प्रवीणजी गायकर. आजूबाजूला काय आहे, काय चाललंय, बत्त्या खाली काय आहे, कोण किती आले, कोणाला किती गेले, ही सर्व पाहणी आमच्या 2 नामवंत समालोचक आणि निवेदकांची पाहायला मिळाली. आणि काही महत्त्वाच्या मित्रांची पाहणी करण्यासाठी गेले होते, पण ते मित्र दिसले नाहीत आम्हाला. खाली खाली मंगळवार लागला उपास आहे. हिरामन नाईक पुढचा चेंडू ऋतिक साठी. हा चेंडू ज्या खेळाडू होती जास्त मदार या टीमची, त्या खेळाडूची मात्र दांडी गुल केली हिरामननं. पहिला ब्रेक थ्रू दिला पोदी टीमला आणि पहिला आदरा मिळालाय कळंबूस टीमला. जबरदस्त डान्स पाहायला मिळतोय आमच्या प्रेक्षकाचा. शैलूचा डान्स मात्र वेगळाच, त्यांचा अंदाजच नाही. अवलिया कलाकार आहे शैलू. एका षटकाराला तर डान्स पाहायला मिळेल. ऋतिक बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज झाला 3ऱ्या क्रमांकावर संदेशाला हिरामननं दांडी गुल केली ऋतिकची, ज्या ऋतिकवर खूप सारी मदार या टीमची होती. पुन्हा एकदा अतिशय वेगामध्ये हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये खेळला. 1 धाव मिळाली संदेशला. एका धावसंख्येने संदेशनं आपलं खातं खोलले, संघाला पोहोचवलं 1-2 या आकड्यावर. 1-2 अशी परिस्थिती. मी विनंती करेन आदर्शची आई भवानी या मंडळाचे आधारस्तंभ आमचे विक्रांत भाई आणि पत्रकार अर्थात महेश भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आयोजकांच्या वतीनं अमय पितलेजी आणि चंद्रशेखर ठाकूर साहेबांकडनं विनंती आपणास की आपण व्यासपीठावर या. विकी भाई आणि महेश भोईर साहेबांना विनंती करून या. आयोजकांची विनंती आपणास. धावपटलावर 2 धावा. हिरामन तयार होतोय. पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधू शकला नाही. 1 धाव या चेंडूवर.
एका धावसंख्येवर स्वप्नील पोहोचताय 2वर, तर संघाला पोहोचवले 1-3. अशी थोडीशी नाजूक अवस्था. मैदानाच्या आतमध्ये 66 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान आहे. ज्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मात्र चांगली आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणं हे अतिशय गरजेचं असेल. कारण पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख, टप्पा अतिशय लांब आहे. धावा जास्त प्रमाणात जरी असल्या तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह विचारानं कळंबोसर टीमला फलंदाजी करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल करो अथवा मरो, कारण जो जिंकेल त्याचं अस्तित्व राहील, जो हरेल तो मात्र 365 दिवस त्याला पुन्हा एकदा वाट पाहावी लागली या स्पर्धेची, तो बाहेर होऊ शकेल. हिरामनचा पुढचा चेंडू संदेशसाठी हा चेंडू होता. पुन्हा एकदा स्टेट डेव्हलप केलाय. थोडासा फंबल झालाय आणि एक फंबलचा लगेच फायदा घेतला. 1-2 मध्ये कन्वर्ट झालं. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्या धावपटल्यावर पाहायला मिळते ती मात्र 1-5. P1चं पहिलं षटक संपलं आणि P1च्या या पहिल्या षटकामध्ये आदिवासी समाजाचा हा गोलंदाज हिरामन नाईक यांनी अतिशय सुरेख असं षटक फेकलं. फक्त 5 धावा दिल्या आणि महत्वाचा असा खेळाडू त्यानं बाद केलाय. पुन्हा एकदा विक्रांत विकी आणि आमच्या महेशजी भोईर, श्रद्धा, संस्कार आणि आनंद त्रिवेणी संगम अर्थात आदर्शची आई भवानी एक आदर्श मंडळ नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम कसे राबवावे ते ज्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. जी रूढी परंपरा ज्या मंडळानं आज तगाय जोपासली, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, हे ज्या मंडळाचं ब्रीदवाक्य आहे. चांगलं कार्य सतत वर्षभर ज्यांच्याकडून चालू असतं असं हे मंडळ. आणि विकी भाई म्हणतं तर एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, मित्रांसाठी काही पण कधी पण केव्हा पण आणि कुठे पण या तत्वावर जगणारा माणूस म्हणजे विकी. आणि महेशजी भोईर साहेब जर म्हटलं तो लोकशाहीचा चौथा स्तंभ, समाजाला न्याय देण्याची ताकद ज्यांच्या लेखणीमध्ये असे महेशजी भोईर, या दोन्ही मान्यवरांचा आणि सर्व मंडळाच्या सदस्यांचा मी या निमित्तानं करतोय आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. येतोय नवीन गोलंदाज आकाश पॅट्रिक्स. आकाश येतोय, अनुभवी असा खेळाडू आहे. बापदेव पोदी या टीमकडनं, अर्थात पोदी हे गाव जर म्हटलं तर नवीन पनवेल एरियामध्ये येतोय. आकाश हा खेळाडू आलाय, नवीन गोलंदाज. अजूनही 61 धावांची गरज, 24 चेंडू. थोडंसं अशक्य प्राय जरी असलं तरी मैदानामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नसते. नक्की आमचे विकी भाई आणि महेश भोईर साहेब हे आज नाही उद्या नक्की या व्यासपीठावर त्यांना आपण पाहू शकाल. एक चांगलं मान्यवर आणि पक्षाची निष्ठा ज्यांच्या नसामध्ये भिनलेले हे व्यक्तिमत्व आहे. आणि काँग्रेस पक्षाची स्पर्धा म्हटली की प्रत्येकाला पाठबळ देणारं हे नाव म्हणजे विकी आणि महेश हे आपल्याला या स्टेजवर उद्या पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशचा. यावेळी स्वप्नीलच्या बॅटमध्ये निघाला अतिशय दर्जेदार कावू कॉर्नरच्या डोक्यावरनं उत्तुंग असा देखना षटकार. स्वप्नील सांगतोय अशक्य असलं तर शक्य करतील स्वामी, याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बरसलाय हा खेळाडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पहिला चेंडू षटकार, त्याच्यानंतर हा दुसरा आला. आणखी एक वन बाउन्स चौकार जाईल का असं वाटलं असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षकानं. 2 धावा या चेंडूवर, 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 14वर. आता मात्र थोडासा पवित्र आक्रमक वापरलाय फलंदाज स्वप्नीलनं. आणि नक्की या षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक स्वप्नीलसाठी विकी भाईंच्याकडनं आलेले आहेत. म्हणजे एक ऊर्जा वाढावी खेळाडूंची यासाठी, विकेटसाठी आणि षटकारांसाठी, चौकारांसाठी अनेक बक्षीस. नक्की बाउंड्री चेक करायचे पंचांकडनं आलंय. स्क्रीनवर वेगळं चित्र जरा आमचे पाहुणे आहेत मामा तंबाखू मळताना. पनिश भप्पी सर, मनीष पाटील कळंबुसरे एक उत्तम समालोचक आहेत. या थोडंसं क्रिटिकल आहे, डिसिजन थोडा क्रिटिकल आहे, त्याच्यामुळे तिसरे पंच आमचे आत्मारामजी कोळी सर. कळंबुसरे गाव म्हणतात तर आमचे KPLचे आयोजक मनीषजी पाटील उत्कृष्ट समालोचक आहेत, त्यांना ही विनंती करेन.
स्वरांश इव्हेंट्स डेप्युटी मॅनेजर स्वप्नील पाटील, आणि हा चौकार आलाय एक आत्मविश्वास वाढविणार चौकार टीम कळंब संघासाठी आलाय. धावसंख्या धावपट्ट्यावर आता 2 ने वाढेल. धावसंख्या धावपट्ट्यावर 16 धावसंख्या, एक बाद 16. 66 धावांचं आव्हान असताना मात्र आता आक्रमक पवित्रा या अनुभवी खेळाडूंना गेले कित्येक वर्ष या गावासाठी हा खेळाडू खेळताना पाहिलाय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, तालुका हाफ स्पर्धेमध्ये सुद्धा हा खेळाडू एका त्यानं गाजवलाय. असा हा स्वप्नील नारंगीकर आपला अनुभव या सामन्यामध्ये दाखवतोय. 66 धावांचं भलं मोठं आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आणि अजूनही खूप काही धावा शिल्लक आहेत विजयासाठी. आकाशचा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घेता आला नाही. फलंदाज स्वप्नील आहे. संदेश धावला, एक धावसंख्या एजली पूर्ण, मात्र दुसऱ्याची गरज नसताना धावला आणि मात्र स्वतःची विकेट यावेळी बहाल झाली. आणखी एक हादरा मिळाला कळंबुसर टीमला, आणखी एक सफलता यावेळी मिळाली पोदी टीमला. तत्पूर्वी विनंतीचा पुकार असेल आमचे स्वरांश इव्हेंटचे डेप्युटी मॅनेजर स्वप्नीलजी पाटील आणि मनीषजी पाटील, जे एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत. पंडित सरांची त्यांना विनंती की आपण या स्टेजवर डीजे. नक्की आमचे पणीस सर आलेत, एक हास्य सम्राट समालोचक, मोठुजी गावातील सुपुत्र, ज्यांचं आगमन झाले. मनपूर्वक प्रथमतः त्यांचं आम्ही स्वागत करतोय. थोडीसे पिलो गाण्याचा पूर्ण आस्वाद घेतला आमच्या प्रेक्षक राजानं. धावसंख्या 2 बाद 17. पंडित सरांचं आगमन झालं. आमचे गुरुवर्य पंडित सरांचे शिष्य, शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे ते सिलेदार आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील, ज्याला 500 रुपयाचं 2 विकेटसाठी पारितोषिक विकीकडनं असेल. हा गती परिवर्तन चेंडू होता आकाशचा आणि त्या गती परिवर्तनचा अंदाज आदित्यला आला नाही. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थगित. धावपट्ट्यावर 2 बाद 17. थोडीशी नाजूक अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये कळंबुसर टीमची. यावेळी मोठा फटका खेळल्या गॅपमध्ये लॉंग ऑफ द मध्ये गेला, प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने झेल पकडायचा, त्यामध्ये अपयश आले. 2 धावा चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने आदित्यनं आपल्या खातं कोरडे आणि संघाला पोहोचवले 2 बाद 19 वर. मैदानाच्या आतमध्ये चर्चा खेळाडूचे व्हायचे असेल तर दर्जा चांगला दाखवावा लागेल या टीमसाठी. थोडीशी कठीण अवस्था आहे. मागच्या तिरंगा नाईटमध्ये या संघाला पाहिलं, गोटिवळे अगेन्स्ट चांगला खेळ या टीमचा राहिला होता, मात्र या सामन्यामध्ये तशी परिस्थिती दिसत नाहीये. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या झाल्या त्या 2 बाद 19. 2 बाद 19 धावसंख्या. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विनंती असेल की हा आमच्या याच मोठी गावातील आमचे सहकारी मित्र हरेश कामोटकर, आपण देखील व्यासपीठावर या. आपण देखील हरेशला मध्ये आपण एक समालोचन नाही, पण एक मध्ये आपलं एक गाण्याची जाहिरात म्हणून देखील आपण करू शकतो. हरेश हे आपलं देखील स्वागत आहे. सातत्यानं मित्रांनो, कला कधी कोणाच्या कधी कुठे असेल हे सांगू शकत नाही आहे. आणि सातत्याने मगाशी म्हटलं, मोठूजी हे गाव कला, क्रीडा, संस्कृती, शैक्षणिक आणि ऐतिहासिक गाव आहे. या गावामध्ये बरेच असे कलाकार आहेत. मग ते नाट्य कलाकार असतील, क्रिकेट कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल आणि बरेच. आणि याच गावातील रायगड भूषण, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक रायगड भूषण नितेशजी पंडित यांचं हे गाव जन्मभूमी आहे. आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये असे बरेचसे कलाकार. आज बघा, आज पणीश भोपी हे देखील आपल्या राजे सर आपल्याच नेतृत्वाखाली आपण पाहतो. एक चांगला समालोचक आहे हरेश कामोटकर. ह्याला देखील आपण एक संधी देणार आहोत. हरेश, आपलं देखील मनाशी स्वागत आहे. मगाशी देखील माझं झपकन लक्षात आलं नाही. हरेश, पुन्हा एकदा आपल्या या मोठ्या या नगरीमध्ये राजा सर पुन्हा नक्की चांगला समालोचक आहे. त्या पलीकडे एक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता, ज्याच्या हातावर आपले नेते राहुलजी गांधी साहेबांचा एक फोटो आपण पाहता. हे प्रेम पक्षाविषयी आहे. पणीस सरांच्या मनामध्ये पुन्हा एकदा हिरा म्हणालाय.
वेगवान गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू फेकत असताना चेंडू फेकलाय निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित 2-19. थोडंसं कठीण होताना पाहायला मिळालं. 66 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. प्रयत्न करतोय स्वप्नील याने एक षटकार एक चौकार आपल्या या खेळीमध्ये आतापर्यंत खेळला आहे. जो वैयक्तिक धावसंख्या 13 धावसंख्या नाबाद आहे हा फलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता. अतिशय खोलवर टप्प्यावरचा हा चेंडू होता. लॉंग ऑनच्या रिझनमध्ये कार्पेटच्या साईडने ट्रॅव्हल केला चेंडूला. स्वप्नीलच्या बॅटमध्ये 2 धावा 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 21 या आकड्यावर. हरेशजी गावंड आपण ही हरेश ना हरेश मडवी मोठूच्या गावातील आणखी एक समालोचक अश्य सम्राट त्यांनाही विनंती करेन आयोजकांच्या वतीने आपणही या. 21 धावा धावपट्ट्यावर सज्ज होते गोलंदाज हिरामन नाईक. पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. बगीचा हिरवागार गाण्याची प्रेक्षक वाट पाहतायत मात्र संधी अजूनही मिळत नाही कळंबूच्या टीमला की जे गाण्यानं वेळ लावलंय काहीतरी देव मांडाच्या गाण्यानं. कारण ज्या गाण्यानं तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये यश संपादन केलं होतं या गावानं ते गाणं. चेंडू निर्धाव. हिरामन नाईकचा अतिशय वेगामध्ये फेक पाहिला होता चेंडूमध्ये. या चेंडू पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती. आणखी एक चेंडू वेगामध्ये स्वार झाला गोलंदाज हिरामन आणि लगातार बॅक टू बॅक आणखी एक चेंडू गेल्या निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली ती 21. कुछ किए बिना जय जयकार होती नाही आहे. करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वप्नीलला आपल्या संघाला आपल्या संघाचं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकवायचं असेल तर. पुन्हा एकदा डीजे मास्टर आहे इथे एक पंचाचा बाहेरचा इशारा. एक धाव एका धावसंख्येनं 22 फरमाईश आली डीजेसाठी. बगीचा हिरवागार आदर्शच्या आई भवानी मंडळाच्या वतीनं आपणासाठी पुन्हा एकदा फरमाईश आहे. बगीचा हिरवागार त्यांचं फेमस गाणं आहे ते. खूप आवड आहे त्या गाण्याची. त्यांच्या गावालाच आवड आहे ती. पुन्हा एकदा बॅटची इनर एज लागली. यष्टीच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आणखी एक चेंडू निर्धाव. हिरामनचं कौतुक करावं लागेल ज्याने आतापर्यंत 11 चेंडू फेकले 10 धावा खर्च केला ते 8 आणि 1 सफलता मिळवली. कौतुकास्पद कार्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले या गोलंदाज. 8 चेंडू त्याने डॉट फेकलेत. फलंदाजी करताना सुद्धा हिरामननं 8 चेंडू खेळत असताना 19 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. ते हिरामनचं कौतुक होईल. 2 षटकं ज्यानं फेकली 10 धावा खर्च केल्यात 9 आणि 1 सफलता मिळवली. अशा रीतीने 3 षटकं संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या 2-23. फरमाईश आहे तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. घ्या लावा बगीचा शेवटपर्यंत बगीचाच लावा. आमचे विकी भाई आणि महेश भाईंची फरमाईश आहे बगीचा हिरवागार लावा. कॅमेरा मारा कॅमेरा. पाणी घेऊन जा. भेंडीचा पिवळा फुल. आता काय फरमाईश कोणच्या आहेत ती माहीत नाही. नवनाथ सर सांगितलं की मोठेजी गाव हा कलावंतांचं गाव आहे. 25 ते 27 ग्रुप आहेत या गावामध्ये. पंडित सर आम्हाला सांगितलं सर्व नावं. 12-43 समीकरण राहिले या सामन्याचं. पहिला चेंडू एज लागली स्वप्नीलच्या बॅटमध्ये खेळत असताना पस्तिकमध्ये चेंडू गेला 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 24 या आकड्यावर. 24 धावा. क्रिकेटचं गाव पंडित सर 9 तारखेला ही स्पर्धा संपते. अजून किती आहेत? आणखी 2 आहेत. मग पुन्हा पावसाळा येतोय रबरवर. ओके क्रिकेटचं गाव आहे. मोठं गाव म्हणजे क्रिकेटचं गाव आहे. काय करतील आपण सांगू शकत नाही. अशक्यला शक्य करणारं गाव जर कुठं असेल तर ते मोठुजुई. जे पॅव्हिलियन बनवलं ते पॅव्हिलियन आता काढलं. पावसाळ्यामध्ये काहीतरी वेगळं असेल.
हा मोठा फटका असेल यावेळी. अतिशय चांगला फटका आदित्यच्या बॅटमधनं आलाय. हा गगनभेदी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा षटकार. नक्की विकी भाईचा आवडता गाणे आहे. विकी भाई पुकेतला गेले होते ना, तर अनेकाला काय ना काय घेऊन आले. आमच्यासाठी सुद्धा वस्तू आणल्या होत्या पुकेतवरनं, ज्या आम्हाला खूप फायदेशीर ठरल्या होत्या. आणि हा चेंडू षटकारानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्यचा होता, त्याच्यामध्ये यश आलं नाही. चेंडू निर्धाव केला. धावसंख्या धावपटल्यावर 2 बाद 30. आता अजूनही 36 धावांची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 9 चेंडू 36, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही चान्स आहे. मात्र पोदी संघाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी या चेंडूवर ज्या खेळाडूने षटकार मारला होता त्याला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज आदित्यनं. आणखी एक फलंदाज बाद झालाय कळमुसर टीमचा डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेंद्र राऊत शैदू, जो एक उत्तम डान्सर आहे. डान्सिंग खूप आवड त्याला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाला नाही, चेंडू निर्धाव. आणि या टीममध्ये अजून प्रफुल्ल ठाकूर आहेत, जे क्रिकेट वेडे आहेत. क्रिकेटसाठी ते काय पण करत असतात. अनेक संघ आणि खास करून त्यांची रातोके कातील आरसीसी पेठ ही टीम ठरलेली असतं. ते प्रफुल्ल ठाकूर सुद्धा या टीममध्ये आहेत. धावसंख्या धावपटलावर 30 झालेल्या आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. शैलेंद्र राऊत हा नवीन फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. नेक्स्ट सामने असतील सेकंड म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये ते 3 षटकांचे असतील. याची नोंद सर्व टीमने घ्यायची आहे. तिरकोण आणि उर्नळी असा नेक्स्ट सामना आहे. 4 षटकं संपली. धावसंख्या धावपटलावर 31. लेगबाईची धाव शेवटच्या चेंडूवर 31. आता मात्र 6 चेंडू आणि 35 धावा. ऐकूया पण एकदा आपण डीजेला. टीम कळमुस्ते संघासाठी नवीन आलेला गोलंदाज पोदी टीमकडनं सुमित पाटील. गौतमी पाटील नंतर सुमित पाटील. हा चेंडू निर्धाव. शेवटचे 5 चेंडू 35 धावा. थोडंसं आता अशक्य झालंय. ज्यावेळी ऋतिक बाद झाला त्याच वेळी थोडीशी आशा ही पल्लवित झाली, कारण ऋतिक हा इनफॉर्म असणारा फलंदाज आहे. त्याच्यामध्ये षटकार चौकारांची मारण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शैलूच्या बॅटमधनं आलाय षटकार. जबरदस्त नाच शैलू. नक्की पंडित सर आणखी 3 नाईट आहेत. गौतमी पाटील येणार आहेत असं आम्हाला समजलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक षटकार मारण्याचा प्रयत्न शैलूचा फसला. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली ती 3 बाद 37. थोडीशी औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये. मोठं असं आव्हान होतं. आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय खराब झाली
आणि शेवट सुद्धा जवळजवळ खराबच होतो या टीमचा. 2 चेंडू शेवटचे राहिलेत. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कौतुक करावं लागेल पोदी टीमचं, ज्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं कार्य या टीमचं राहिलं. आता शेवटचा एक चेंडू असेल. 2 आहेत ना, 2 आहेत शेवटचे 2 चेंडू आता या सामन्यातील. धावसंख्या धावपटलावर पाहताय 37. जय बापदेव पोदी विपक्ष कलंबुसरे, जो संघ नेहमी पाहताय आपण मोठ्या लॉट्समध्ये खेळताना दिसतंय, त्यांचंही आभार मानावं लागेल. पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज शैलूचा, त्या प्रयत्नामध्ये यश आलं नाही. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि या सामन्याचा रिझल्ट जवळजवळ निश्चित आहे. 29 धावांची अजूनही गरज आहे. एक चेंडू आणि 29 धावांची गरज. पुढचा चेंडू आणि हाही चेंडू जवळजवळ निर्धाव. अशा रीतीने हा सामना जय बापदेव पोदी संघ जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. कळंबचा संघ या स्पर्धेमधनं बाहेर होतो, त्यांचंही सहभाग घेतल्याबद्दल हार्दिक आभार. आणि जे बक्षीस आहेत ते बक्षीस कळंब टीमसाठी ते येतील विकी भाईंकडनं आणि मग ते सगळ्यांनी घेऊन जा, ही सर्वांना नम्र विनंती आहे. आदित्यसाठी 2 विकेटसाठी 500 रुपये आहेत आणि 3 षटकार मारले ते त्यांच्यासाठी